नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेळी पालक मित्र निलेश जाधव. किसान संवादच्या या उपक्रमामध्ये सर्व शेळी पालक मित्रांचं मी महाराष्ट्र गोट फार्मर असोसिएशन GFAच्या वतीने मी स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे उस्मानाबादी शेळीमधील संशोधन आणि आपल्याला खूपच अशा अनुभवी मार्गदर्शिका लाभलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर चंदा निमकर. नमस्कार मॅडम. मॅडम तुमचा व्हिडिओ पण ऑन. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम तर सर्व शेळी पालकांचा आणि किसान टीम GFAच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ह्या संवादासाठी उपलब्ध झाल्या. सर्वप्रथम तर आम्ही असं सर्वजण जाणून घेऊ इच्छितो की तुमचा वैद्यकीय प्रवास आणि शेळी पालनामधला प्रवास हा कसा सुरू झाला आणि त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती दिली तर बरं होईल. प्रथम तर मीच तुमचे आभार मानू इच्छिते, कारण या माध्यमाद्वारे तुम्हीच मला फार मोठी संधी दिलेली आहे लोकांशी संपर्क साधण्याची. आणि नाही, आणि ही माझी पहिलीच वेळ आहे मराठीमधून अशा प्रकारे वेबिनारद्वारे लोकांशी संपर्क साधण्याची. आणि मी kisan.net यांचे पण मनपूर्वक आभार मानू इच्छिते की त्यांनी अशा प्रकारची लोकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आणि विशेषतः निलेश, तुमचं मी अभिनंदन करू इच्छिते की तुम्ही खूपच वेगवेगळ्या प्रकारचे विषय या शेळी पालनाच्या क्षेत्रातले निवडून त्याच्यावरती आतापर्यंतचे वेबिनार केलेले आहेत. आणि मी तुम्हाला थोडंसं एक उदाहरण देऊ इच्छिते की माझ्या ओळखीचे एक गृहस्थ जे मुंबईला एका पर्यटनाच्या क्षेत्रात काम करत होते. तर परवा मला त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की मी संकेश्वर तालुक्यातल्या माझ्या गावात आलोय, आता मुंबई सोडली आणि मला थोड्या प्रमाणावरती शेळी पालन करायचंय, तर मी काय करू, तुम्ही मला काहीतरी सांगा ह्याच्या संबंधी, मी काय करू शकतो. तर तेव्हा तुम्ही जे युट्यूबचे सगळे लिंक्स पाठवता आतापर्यंत झालेल्या वेबिनारचे, ते मी त्यांना चक्क फॉरवर्ड केलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही ह्याच्यातले हे बघा वेबिनार्स आणि त्याच्यातनं तुम्हाला बरीचशी माहिती कळेल. म्हणजे हा माहितीचा खूप मोठा स्रोत तुम्ही तयार करून ठेवलाय आणि त्या विषयातले तज्ञ आणि अगदी अद्ययावत माहिती आत्ताची त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे हे फारच उपयोगी असा उपक्रम आहे. थँक्यू मॅडम. आणि किसान संवादचा बी याच्यात खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनीच नक्कीच कारण याच्यासाठी ज्या सगळ्या सुविधा लागतात, तज्ञ मंडळी लागतात, हे सगळं माहिती असलेली, या सगळी तंत्रज्ञान माहिती असलेली, तर आणि हे सगळं एवढं सुरळीत चालण्यासाठी त्याच्या मागे पुष्कळसे प्रयत्न असतात हे मला माहिती आहे. त्यामुळे त्यांचे पण मी आभार मानू इच्छिते. बरं, माझ्याबद्दल थोडंसं सांगायचं म्हटलं तर शेळी पालन किंवा मेंढी पालन या क्षेत्रामध्ये मी जरा योगायोगानेच आले आणि त्याला कारण म्हणजे 2-3 कारणं होती. एक म्हणजे की माझा मूळचा बंडखोर स्वभाव, हे एक कारण. दुसरं कारण म्हणजे माझे वडील आणि ते मला सुचवत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी. आणि तिसरं कारण म्हणजे की वेगवेगळी आव्हानं स्वीकारण्याचा माझा स्वभाव. ही 3 कारणं आहेत त्याच्या मागे. तर बंडखोर स्वभाव कसा कारणीभूत झाला, तर मला 10वीला खूप चांगले मार्क पडले आणि त्यामुळे अर्थातच सगळ्यांनी असं गृहीत धरलं होतं की मी सायन्सला जाणार म्हणून. आणि मी ठरवलं की लोकांना जर वाटतंय की मी शास्त्र शाखेकडे जाणार, तर मग मी जाणारच नाही. म्हणजे तो बंडखोरपणा होता त्या वयामध्ये आणि मूर्खपणा पण होता, पण ते त्यावेळेला मला माहिती नव्हतं. म्हणून मी वाणिज्य शाखेकडे गेले
आणि बीकॉमला जाईपर्यंत म्हणजे शेवटच्या वर्षापर्यंत मला अकाउंटन्सी मी शिकले आणि ती त्याच्यात मी म्हणजे मला यायची चांगली ती. पण शेवटच्या वर्षाला जाईपर्यंत अकाउंटन्सीचं मला खूप कंटाळा यायला लागला होता. आणि त्याच्यात मध्ये मी चार्टर्ड अकाउंटंट पण व्हायला लागले होते. म्हणजे त्या काळात एक एंट्रन्स परीक्षा असायची CA ची, ती पण मी दिली, ती पास झाले आणि एका चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये मी आर्टिकल क्लार्क म्हणून काम पण करायला लागले. मी 2 वर्ष ते काम पण केलं. आणि मग मला असं वाटायला लागलं की बापरे, हे काय, मला आयुष्यभर हे नाही करायचं. आणि मग एक मोठं म्हणजे माझ्या आयुष्यात एक क्रायसिस आला. मग मी आई वडिलांकडे गेले, म्हणलं मला हे काय आवडत नाहीये. मग ते म्हणले सोडून दे, त्यात काय. म्हणून मी ते पूर्णपणे सोडून दिलं. पण मला बीकॉम तर पूर्ण करणं भाग होतं, त्याच्यामुळे मी शेवटच्या वर्षाला कॉमर्सच्या विषयांच्या ऐवजी मी ऍडव्हान्स्ड स्टॅटिस्टिक्स हा विषय घेतला. आणि पुढे मी बीकॉम मध्ये सुवर्ण पदक वगैरे मिळवलं. पण त्या विषयातली माझी गोडी कॉमर्स या विषयातली जवळजवळ नाहीशी झालेली होती तोपर्यंत. आणि मग काय करायचं हा एक समोर प्रश्न होता. मग त्यामध्ये माझ्या वडिलांनी मला सुचवलं की तुला शेती करायची का, आपली जी शेती आहे, म्हणजे जी शेती घरची आमची शेती जी वडील सांभाळत होते तोपर्यंत, तर त्यांना ती शेती सांभाळायचा कंटाळा आला होता मला वाटतं. आणि मग मी ती शेती सांभाळायला सुरुवात केली. मला शेतीमधलं काहीच माहिती नव्हतं. तर जवळजवळ 2-3 वर्ष मी पूर्णपणे ती शेती केली. मी शेतावरती जाऊन राहायला लागले साधारण 81 साली, म्हणजे बीकॉम झाल्या. आणि मी अजूनही तिथेच राहते. फलटण तालुक्यातल्या राजाळे या गावामध्ये शेतावरती, तिथेच मी अजूनही राहते. आणि मग ती शेती करता करता मला आणखी काहीतरी आपल्या पुढे, आणखी काहीतरी बौद्धिक आव्हान पाहिजे असं वाटायला लागलं होतं. आणि त्यामुळे मी अमेरिकेत जाऊन अर्थशास्त्रामध्ये मी MA केलं. आणि अमेरिकेत जायला एक कारण असं होतं की माझ्या वडिलांची आई ही अमेरिकन होती. आणि त्यामुळे माझ्या वडिलांना असं वाटायचं की अमेरिकन संस्कृतीची ओळख ही आम्हा बहिणींना झाली पाहिजे. आणि म्हणून मी अमेरिकेला गेले आणि तिथे मी ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. मग मी परत आले. आणि अर्थशास्त्राची पदवी घेऊन माणसं काय करतात, तर शिकवतात. मला त्या वेळेला शिकवण्यातही काही रस नव्हता, त्याच्यामुळे मी पुन्हा शेती करायला लागले. आणि नंतर मग मी आमची जी निमकर कृषी संशोधन संस्था आहे तिथे माझ्या वडिलांनी पशुसंवर्धन विभागाची सुरुवात केली होती. तिथे मी काम करायला लागले माझ्या वडिलांच्या बरोबर. आणि तिथे माझ्या वडिलांनी ब्रिटिश काउन्सिल तर्फे एक डॉक्टर जेरल्ड विनर म्हणून पशु अनुवंशशास्त्र तज्ञ आहेत, तर त्यांना बोलावलं होतं. महाराष्ट्रामध्ये शेळ्या मेंढ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल सल्ला देण्यासाठी म्हणून त्यांनी बोलावलं होतं. तर ते आले होते, तर त्यांच्या बरोबर मी बरीचशी चर्चा केली. आणि पशु अनुवंशशास्त्र किंवा ॲनिमल ब्रीडिंग अँड जेनेटिक्स या विषयामध्ये मला पण त्यावेळी एक प्रकारचा रस उत्पन्न झाला. आणि ह्या विषयात काहीतरी पुढे करायला आवडेल असं मला वाटायला लागलं. आणि डॉक्टर जेरल्ड विनरनी मला असा सल्ला दिला की स्कॉटलंडमध्ये एडिनबरा विद्यापीठ हे जे आहे, तर तिथे MSc ॲनिमल ब्रीडिंग हा कोर्स होता, अजून सुद्धा आहे तो कोर्स. तर तो कोर्स तू कर असा त्यांनी मला सल्ला दिला. आणि मग मी तो कोर्स केला. मग मी परत आले, पुन्हा आमच्या संस्थेत काम करायला सुरुवात केली. आणि मग मी अर्थातच या विषयामध्ये जास्त गुंतत गेले. पुढे त्याच्यानंतर आणखीन 10 वर्षांनी 15 वर्षांनी मला PhD करण्याची संधी मिळाली. तेव्हा मी ऑस्ट्रेलियाला जाऊन तिथल्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू इंग्लंडमध्ये मी PhD केली. आणि जी आम्ही नारी सुवर्णा ही मेंढ्यांची जात आमच्या संस्थेमध्ये
विकसित केलेली आहे. तर त्या जातीबद्दल मी PhD केली आणि त्याच्यानंतर मग ह्या क्षेत्रात मी काम करतच राहिले. असा थोडक्यात माझा प्रवास नक्कीच नक्कीच झालेला. नक्कीच मॅडम, तुमचा जो प्रवास आहे तो उल्लेखनीय आहे. म्हणजे जर तुम्ही ह्या क्षेत्रात आले नसते तर आम्ही एक म्हणजे तारा गमावला असता. तर मॅडम, पुढचा प्रश्न असा होता की तुम्ही 2 संस्थेचे संचालकीय आहेत, ह्या पदावरती आहेत. तर महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्था आणि पशुसंवर्धन विभाग, निमकर कृषी संशोधन संस्था. तर ह्यांच्याबद्दल थोडक्यात एक थोडी माहिती द्या की कधी स्थापना झालती आणि त्यांचा उद्देश काय होता, आणि मग नंतर आपण तुम्ही तुमचं जे उस्मानाबादीचं जे संशोधन केलंय त्याबद्दलच्या स्लाइड्स आपण बघूया. चालेल. निमकर कृषी संशोधन संस्थेची स्थापना 1968 साली झाली. आता म्हणजे त्या संस्थेला 52 वर्षापेक्षा जास्त होऊन गेलेली आहेत. आणि महाराष्ट्र कृषी संशोधन महाराष्ट्र शेळी मेंढी संशोधन व विकास संस्था, या संस्थेची स्थापना निमकर साहेब आणि अप्पासाहेब पवार यांनी 1990 साली केली. आणि या दोन्ही संस्था या जो बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे त्याच्या खाली नोंदणीकृत आहेत आणि महाराष्ट्र सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे तर त्याच्या खाली पण या संस्था नोंदणीकृत आहेत. तर निमकर कृषी संशोधन संस्थेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे मेंढी विकास किंवा हे काम आम्ही प्रथम चालू केलं होतं. आणि त्यानंतर महाराष्ट्र शेळी मेंढी संशोधन विकास संस्था स्थापन करण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे की निमकर साहेबांना जास्तीत जास्त संस्थांशी जोडून घ्यायचं होतं. आणि म्हणून आज या संस्थेच्या सदस्य संस्था अशा जवळजवळ महाराष्ट्रातल्या 50-60 वेगवेगळ्या संस्था आहेत. आणि त्यामुळे आम्ही आमचे उपक्रम वगैरे जास्तीत जास्त संस्थांपर्यंत हे पोहोचवू शकतो. तर परंतु या दोन्ही संस्था संलग्न संस्था आहेत आणि यांचं कार्य सुद्धा बरंच हे सहकार्याने चालणारं अशा प्रकारचं हे काम आहे. त्याच्यामुळे आम्ही फलटणमध्ये हे काम करत आहोत. आणि पशुसंवर्धन विभागाची स्थापना पण 1990 साली झालेली आहे. तर त्याच्यामुळे हे दोन्ही साधारण एकाच वेळेला हे काम चालू झालेलं आहे. नक्कीच. आणि सध्या हे पशुसंवर्धन या क्षेत्रातलं जे संशोधन आहे तर ते माझे वडील याच्यामध्ये अर्थातच पूर्णपणे सक्रिय होते, परंतु आता वयोमानापरत्वे ते बघू शकत नाहीत. तर त्याच्यामुळे मी आणि डॉक्टर प्रदीप घळसासी हेच या विभागातलं सगळं मुख्यत्वे करून आम्ही काम सांभाळतो आहोत. आणि जी महाराष्ट्र शेळी मेंढी संशोधन व विकास संस्था आहे तर त्याचे आमचे विश्वस्त पदावरती सुद्धा बरीच चांगली माणसं त्याच्यामध्ये आहेत. आणि उदाहरणार्थ महाराष्ट्र शेळी मेंढी जे महामंडळ आहे महाराष्ट्र सरकारचं, तर त्यांचे प्रतिनिधी सुद्धा या संस्थेच्या सदस्य हे आहेत. आणि सर्व प्रकारच्या त्याच्या बैठकांना वगैरे ते नेहमी येत असतात. आणि दुसरं इथे मला सांगायला पाहिजे की साधारण 1987-88 साली महाराष्ट्र सरकारने एक शेळी मेंढी आयोग नेमलेला होता आणि त्या आयोगाचे अध्यक्ष माझे वडील BV निमकर हे होते. आणि आयोगाने जेव्हा महाराष्ट्र सरकारला आपला अहवाल सादर केला त्याच्यानंतर माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की बहुतेक करून या अहवालातल्या शिफारशींची अंमलबजावणी काही सरकारतर्फे होण्याची फारशी शक्यता नाहीये. आणि त्यामुळे सुद्धा हे सुद्धा एक कारण होतं की त्यांनी महाराष्ट्र शेळी मेंढी संशोधन व विकास संस्थेची स्थापना केली, कारण या अहवालातल्या शिफारशींची अंमलबजावणी आपण स्वतःच करायला लागलं पाहिजे अशी त्यांची त्यावेळेची धारणा होती. आणि म्हणून सुद्धा त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्यातल्या काही शिफारशी आम्ही प्रत्यक्षात आणल्या सुद्धा आहेत.
नक्कीच मॅडम. तुमचा म्हणजे ह्या संस्थेचा जो प्रवास आहे तो तुमच्या तोंडून ऐकून म्हणजे पुस्तकी तर आपल्याला माहितीच आहे, पण तरी तुमच्या तोंडून ऐकून बरं वाटलं. आणि मॅडम आता न वेळ घालवता आपण जो आपला तुम्ही जो उस्मानाबादी शेळीमध्ये जे संशोधन केलेले आणि त्याच्या जे फाइंडिंग्स आहेत त्या आपण तुमचं स्क्रीन शेअर करून तुम्ही त्या दाखवून तुमचं प्रेझेंटेशन चालू करू शकता. तर मी हे प्रेझेंटेशन साधारण एक 15 मिनिटांमध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये आटपण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे लोकांना प्रश्न वगैरे विचारण्यासाठी वेळ राहील. मॅडम थोडस डिस्टर्ब करा. ठीक आहे. लॅपटॉपचा फ्लॅग थोडासा खाली घेताल का तुम्ही? काय म्हणाला? लॅपटॉपचा फ्लॅग आहे ना थोडासा खाली घ्या. हा बस ठीक आहे. ठीक आहे. हो ठीक आहे ठीक आहे. हो मॅडम. तर मुळात म्हणजे उस्मानाबादी शेळी, तर या शेळीला उस्मानाबादी हे नाव कोणी दिलं हे जर आपण बघायला गेलो तर हे नाव बहुतेक करून कोणीतरी शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे. आणि बऱ्याचशा प्रमाणात जे लोक उस्मानाबादी शेळ्या पाळतात तर त्यांच्याकडे जर आपण विचारलं की तुम्ही कोणती शेळी पाळता, तर ते आपल्याला असं नाही सांगत की मी उस्मानाबादी शेळी पाळतो म्हणून. ते म्हणतात की आम्ही देशी शेळ्या पाळतो. तर त्यामुळे त्यांच्या ह्या देशी शेळ्या या आता आपल्या उस्मानाबादी शेळ्या झालेल्या आहेत. तर उस्मानाबादी शेळीवरती आतापर्यंत कोणकोणते महत्वाचे संशोधन प्रकल्प झाले याची थोडीशी यादी मी इथे दिलेली आहे की 1995 ते 99 या कालावधीमध्ये शेळ्यांच्या सर्वेक्षणावर आधारित एक नेटवर्क प्रकल्प हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यातर्फे राबवला गेलेला होता. म्हणजे त्यांनी अहमदनगर, उस्मानाबाद आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमधल्या उस्मानाबादी शेळ्यांचं सर्वेक्षण करून त्याच्यावरती त्यांचे जे निष्कर्ष होते तर ते प्रसिद्ध केलेले होते. नंतर राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती अर्धबंदिस्त पद्धतीने उस्मानाबादी शेळ्यांचा कळप हा बरीच वर्ष ठेवला जात आहे. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ हे जे महाराष्ट्र सरकारचं महामंडळ आहे तर त्यांच्यातर्फे त्यांच्या वेगवेगळ्या प्रक्षेत्रांवरती साधारणपणे 3000 पेक्षाही जास्त उस्मानाबादी शेळ्या आज ठेवल्या जात आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून या उस्मानाबादी शेळ्या तिथे ठेवल्या जातात. आणि त्यानंतर 2009 पासून ते आज तागायत भारतीय कृषी संशोधन परिषद ही जी आहे भारत सरकारची, तर त्यांच्यातर्फे अखिल भारतीय समन्वयित शेळी सुधार प्रकल्प असा एक प्रकल्प चालवला जातो आणि त्याच्या अंतर्गत उस्मानाबादी शेळीचं गाव पातळीवरचं संशोधन केंद्र हे 2009 पासून आमच्या संस्थेमध्ये म्हणजे निमकर कृषी संशोधन संस्थेमध्ये हे चालवलं जात आहे. नक्कीच. तर आता हा जो नकाशा आहे तर याच्यामध्ये हा जो प्रकल्प आहे जो ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट AICRP असं इथे जे लिहिलेलं आहे, तर या प्रकल्पाची केंद्र कुठे कुठे आहेत ते ह्या नकाशामध्ये आपल्याला दिसतं भारतभर. तर याच्यामध्ये आपण पाहू शकता की 17 ही गाव पातळीवरची संशोधन केंद्र याच्यामध्ये आहेत. म्हणजे ते लेह किंवा जम्मू काश्मीर मध्ये असलेलं चांगथांगी शेळीचं केंद्र, तिथपासून ते खाली केरळमध्ये मलबारी शेळीचं केंद्र आणि ह्याच्यामध्ये गद्दी शेळ्या हिमाचल प्रदेश मधल्या, मारवाडी आणि सिरोही या राजस्थान मधल्या, सुरती ही गुजरात मधली, महाराष्ट्रामध्ये संगमनेरी आणि उस्मानाबादी, नंतर बिहारमध्ये ब्लॅक बेंगॉल शेळी,
झारखंडमध्ये सुद्धा या ब्लॅक बेंगॉल शेळीचं एक केंद्र आहे. ओडिशामध्ये गंजम शेळीचं केंद्र आहे. कोलकाता मध्ये, पश्चिम बंगालमध्ये ब्लॅक बेंगॉल शेळीचं केंद्र आहे. त्यानंतर आसाममध्ये आसाम हिल गोट ह्या शेळीचं केंद्र आहे. मग अंदमानमध्ये अंदमान शेळीचं केंद्र आहे. मध्य प्रदेशमध्ये बुंदेलखंडी शेळीचं केंद्र आता नुकतंच चालू झालेलं आहे. आणि याशिवाय 3 ही त्यांची अर्धबंदिस्त शेळी पालन संशोधन केंद्र ही सिरोही, बार्बरी आणि जमनापारी. हे सिरोही केंद्र हे सेंट्रल शीप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये आहे आणि जमनापारी आणि बार्बरीची ही फार्म युनिट्स ही सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट्स मध्ये आहेत. तर याच्यातली आमची जी नारी संस्था आहे, तर आमचं केंद्र हे एकमेव बिन सरकारी संस्थेतलं केंद्र आहे. बाकी सर्व केंद्र ही वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये किंवा पशुशास्त्र विद्यापीठांमध्ये ही केंद्र चालवली जात आहेत. आणि मी एकटीच याच्यातली महिला प्रमुख असलेलं असं केंद्र आहे. बाकी सगळ्या केंद्रांचे प्रमुख हे पुरुष आहेत. नक्कीच मॅडम. फक्त फील्ड युनिट आणि फार्म युनिट मध्ये फरक काय आहे? फील्ड युनिट, फील्ड युनिट मध्ये त्यांची संकल्पना अशी आहे की, अर्थात हे थोडंसं पुढे येणार आहे. फील्ड युनिटचे काय उद्दिष्ट आहेत त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. आणि फार्म युनिट हे जे आहे, तर ते एक प्रकारचं आपण ज्याला ऑर्गनाइज्ड गोट फार्म म्हणू, तर अशा प्रकारचं फार्म उभारून तिथे शेळ्यांबद्दल संशोधन करणे, याच्यासाठी ती फार्म युनिट्स आहेत. आणि थोडीशी मी पुढच्या स्लाइडकडे जाते. तर याच्यामध्ये इथं जी उस्मानाबादी प्रकल्पाची उद्दिष्ट आहेत, तर ती सगळी ही त्या फील्ड युनिटचीच उद्दिष्ट आहेत. ओके. तर ती काय आहेत उद्दिष्ट? तर मी पहिलं इथे लिहिलेलं आहे की शेळ्या पाळल्या जात असलेल्या परिसंस्थेतच त्यांची उत्पादकता वाढवणं. म्हणजे या शेळ्या कुठे पाळल्या जात आहेत? आता जास्त प्रमाणात शेळ्या आहेत कुठे? तर वेगवेगळ्या गावांमध्ये शेळी पालकांकडे या शेळ्या आहेत. आणि मग तिथे आपण जाऊन तिथे त्यांची उत्पादकता वाढवायचं हे काम करायचं. हा फील्ड युनिटचा मुख्य उद्देश आहे. तर अनुवंशिक सुधारणेसाठी निवडक अशा पैदाशीच्या बोकडांचा गावांमध्ये प्रसार करायचा आहे. म्हणजे ते बोकड गावांमधल्या शेळ्यांमधूनच निवडायचे आहेत आणि त्यांचा प्रसार पण तिथेच करायचा आहे. निवडक बोकडांच्या गोठवलेल्या वीर्याचा या प्रकल्पाबाहेर प्रसार करायचा आहे. आणि गावातल्या शेळी पालकांच्या शेळ्यांची उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी त्यांच्या शेळ्यांचा आहार आणि आरोग्य व्यवस्थापन हे तिथं जाऊन सुधारायचं आहे. त्याचप्रमाणे शेळी पालकांची क्षमता वृद्धी करायची आहे आणि शाश्वत आणि फायद्याच्या शेळी पालनाला उत्तेजन द्यायचं आहे. हे प्रत्येक, मी तुम्हाला जी जात दाखवली, तर प्रत्येक जातीच्या फील्ड युनिटचं हेच काम आहे. त्या जातीमध्ये त्यांनी ते करायचं आहे, त्यांच्या विभागामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये आणि त्या जिल्ह्यांमध्ये. ओके. तर मग आता उस्मानाबादी संशोधन प्रकल्प कार्यरत असलेले जिल्हे सध्या कोणते कोणते आहेत? तर याच्यामध्ये आम्ही जिथे आहोत तिथे म्हणजे सातारा जिल्हा, नंतर आमच्या लगतचा पुणे आणि सोलापूर जिल्हे आणि अहमदनगर आणि बीड, तर एवढ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही सध्या काम करत आहोत. आणि हे बाकीचे जे या नकाशामध्ये फिकट गुलाबी किंवा जांभळ्या अशा रंगामध्ये हे जिल्हे जे दाखवलेले आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संस्थांतर्फे आमच्याकडून उस्मानाबादी बोकडाचं गोठवलेलं वीर्य घेऊन ते वीर्याचा वापर करून कृत्रिम रेतन हे या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेलं आहे. तर आता स्लाइड वरती फक्त असं हे विचारायचं होतं की उस्मानाबादी शेळी ही उस्मानाबाद जिल्ह्यामधली, मग तिथं का नाही कार्य आपलं चालू? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही कार्य फील्ड युनिट म्हणजे करत होतो. म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये आम्ही 3-4 वेगवेगळी गावं त्यावेळेला निवडलेली होती आणि आम्ही काम करत होतो. पण त्याच्यामध्ये आम्हाला काही अडचणी आल्या. तर त्या कसल्या? तर
फलटण पासून उस्मानाबाद जिल्ह्याचं अंतर जास्त असल्यामुळे आम्हाला तिथल्या एका संस्थेची मदत घेऊन याच्यामध्ये काम करावं लागलं. कारण आम्हाला सारखं म्हणजे आम्ही जात होतो तिथे, साधारण महिन्यातून 2दा जात होतो, पण आठवड्यातून एकदा वगैरे जाणं हे त्यावेळेला आम्हाला तिथे शक्य नव्हतं. आणि त्यामध्ये हे संशोधनाचं काम असल्यामुळे, आणि ती जी संस्था होती सामाजिक कार्य करणारी ती संस्था होती, किंवा एक प्रकारचं दलितांच्या बाजूनी गायरान जमिनींचा ताबा मिळवण्यासाठी कार्य करणारी ती संस्था होती. तर त्या संस्थेचे कार्यकर्ते हे, त्यांचा पिंड हा संशोधकाचा नव्हता, आणि त्यामुळे आम्हाला जे काटेकोर पद्धतीने कार्य तिथे करून पाहिजे होतं, किंवा ज्या नोंदी ठेवून पाहिजे होत्या, जो डेटा तिथून पाहिजे होता, तर तशा प्रकारचं काम तिथे होत नव्हतं. आणि तिथे मग त्या खूपशा प्रमाणात अडचणी आल्यामुळे आम्ही त्या उस्मानाबाद जिल्ह्यातलं काम त्यावेळेला थांबवलं. अजून सुद्धा आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काम करू इच्छितो. आम्हाला जर कोणती चांगली संस्था असेल आणि त्यांनी जर आमच्याकडे संपर्क साधला, तर आम्ही जरूर पुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काम चालू करू इच्छितो. नक्कीच नक्कीच मॅडम, तुम्हाला शुभेच्छा त्यासाठी. थँक्यू. नंतर ही जी स्लाइड आहे ही मी अशासाठी टाकलेली आहे की आम्ही जे पैदाशीचे बोकड आहेत तर ते कसे निवडतो हे कळावं, यासाठी मी ही स्लाइड टाकलेली आहे. तर याच्यावरती काही जरी टेक्निकल किंवा आमच्या जेनेटिक्स मधल्या ज्या टर्म्स आहेत त्या जरी दिसत असल्या तरी मी तुम्हाला हे समजावून सांगते. तर थोडक्यामध्ये वरती ज्या ह्या तक्त्याच्या वरती जे शीर्षक दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये बोकडाची वाढ आणि त्या बोकडाची जी आई आहे शेळी, तर त्या शेळीचं दूध उत्पादन यांच्यावर आधारित अशी आम्ही बोकडांची निवड करत असतो. आणि साधारणपणे ते बोकड हे जुळे किंवा तिळे किंवा इथे चवळ्यातला सुद्धा बोकड निवडलेला आपण याच्यामध्ये दिसेल आपल्याला. फक्त याच्यातला एकच बोकड हा एकटा जन्मून म्हणजे सिंगल जन्मून सुद्धा त्याची निवड झालेली आहे. आणि त्याचं कारण म्हणजे की त्या बोकडाची जी माता किंवा आई ही शेळी आहे तर त्या शेळीला आधीच्या वेतांमध्ये आणि नंतरच्या वेतांमध्ये तिला जुळी तिळी आणि चवळी झालेली होती, म्हणून या बोकडाची आम्ही निवड केली. आणि या बोकडांचं स्वतःचं 9 महिन्याच्या वयातलं वजन काय होतं हे इथे लिहिलेलं आहे. आणखीन ते आपण पाहू शकता की साधारण 24 किलो पासून ते 36.2 किलो पर्यंत हे वजन स्वतःच त्या बोकडांचं आलेलं होतं. आणि याच्यामध्ये विशेषतः A325 हा जो बोकड आहे तर हे 36.2 किलो याच्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं, परंतु हे खरं वजन आहे. आणि आम्हाला सुद्धा एवढी कल्पना नव्हती की उस्मानाबादमध्ये एवढी वजन असू शकतात आणि गावांमधल्या शेळी पालकांचं व्यवस्थापन हे इतकं उत्तम असू शकतं. तर याचं एक हे आपल्याला दिसून येतं. आणि ही फक्त एक यादी आहे. अशा प्रकारचे आतापर्यंत 81 बोकड आम्ही निवडलेले आहेत. त्यामुळे ही फक्त एक झलक आहे. आणि याच्यामध्ये ह्या शेवटच्या रकान्यामध्ये त्या बोकडाच्या आईचं 100 दिवसांचं दूध उत्पादन किती आहे ते लिहिलेलं आहे. फक्त ह्याच्यातलं पहिलं जे आहे तर ते एका दिवसाचं टेस्ट डे जे म्हणू आपण मिल्क यील्ड, तर ते फक्त आहे, म्हणजे साधारण 1 लिटरच्या आसपास ते आहे. आणि बाकी शेळ्यांनी मात्र आता हा S485 आणि S486 हे मला वाटतं भाऊ आहेत. आणि त्यांच्या आईनी चक्क 100 दिवसांमध्ये 223 लिटर म्हणजे सरासरीने दिवसाला 2 लिटर पेक्षा जास्त एवढं दूध त्या शेळींनी दिलेलं आहे. तर मग अशा प्रकारची आनुवंशिकता असलेल्या बोकडांची साधारणपणे आम्ही या प्रोजेक्टमध्ये निवड करतो आहोत पुढील पैदाशीसाठी. आणि या बोकडांपैकी हा एक बोकड आपल्याला दिसतोय ज्या शेळी पालकाच्या एका कळपामध्ये हा पैदाशीसाठी आम्ही सोडलेला आहे तो.
नंतर आतापर्यंत आम्ही काय उद्दिष्ट साध्य केलेली आहेत, तर 10 वर्षांमध्ये साधारण 6,000 शेळ्या आणि त्यांची करड यांच्या नोंदी ठेवून एका वेताला 150 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या अशा शेळ्यांची भराभर वाढणारी आणि जुळी जन्मलेली नर करड निवडून मोठी करून ती पैदाशीसाठी आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये दिलेली आहे. तर याच्यामध्ये साधारण 1001 शेळ्यांच्या नोंदी, दूध नोंदी आम्ही ठेवल्या. तर त्याच्यातल्या 20% शेळ्या या 150 लिटरपेक्षा किंवा काही बाबतीत 200 लिटरपेक्षाही जास्त दूध देणाऱ्या अशा शेळ्या आम्हाला आढळून आल्या. आणि असे जे बोकड आम्ही निवडले, तर यातल्या निवडक बोकडांचं वीर्य गोठवून कर्नाटक सरकारला त्याच्यातले 20,000 डोस आणि महाराष्ट्रामध्ये खाजगी जे कृत्रिम रेतन करणारे तंत्रज्ञ आहेत, तर त्यांच्या माध्यमातून 22,450 डोसचं आम्ही वितरण आतापर्यंत केलेलं आहे. आणि हे शेळ्या गाभण राहण्याचं प्रमाण हे 50 ते 60% आहे. आणि म्हसवड येथील माणदेशी प्रतिष्ठानच्या आम्हीच आमच्या संस्थेतर्फे प्रशिक्षित केलेल्या पशुसखींतर्फे सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेळी पालकांच्या घरी जाऊन कृत्रिम रेतन हे केलं जातं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये. आणि या 22,450 पैकी बरेचसे डोस हे या माणदेशी प्रतिष्ठाननी सुद्धा आमच्याकडून नेलेले आहेत. त्यानंतर सध्या या प्रकल्पामधली जी करडं आहेत, तर त्यांची सरासरी वजन आणि या सरासरीमध्ये साधारणपणे 3 महिन्याच्या वजनामध्ये आमच्याकडे 3600 नोंदी आहेत, 3600 करडांच्या नोंदी आहेत. आणि 6 महिने 9 महिने याच्यामध्ये ही संख्या थोडीशी कमी होते. आणि 12 महिन्याची साधारण तरी सुद्धा आमच्याकडे 400 नोंदी आहेत 12 महिन्याच्या करडांच्या. आणि 6 आणि 9 महिन्याच्या साधारण 800 ते 1000 करडांच्या प्रत्येकी नोंदी आहेत. तर ही त्यांची वजन आहेत 3 महिन्याची. 3 महिन्याचं साधारण 11.5 किलो, 6 महिन्याचं 16 किलो, 9 महिन्याचं 19 किलो आणि 12 महिन्याचं 23 किलो. आणि मी मगाशी जे सांगितलं की 1995-96 मध्ये जे सर्वेक्षणाच्या माध्यमातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अभ्यास केलेला होता, तर त्याच्यामध्ये उस्मानाबादी करडांचं 3 महिन्यांचं वजन हे सरासरी 7.5 ते 8 किलो असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु आम्हाला प्रत्यक्षात जे आढळलेलं आहे, अर्थातच याच्यामध्ये आम्ही पैदाशीसाठी बोकड दिल्यानंतर त्या बोकडांपासून पैदास झालेली करड सुद्धा या डेटामध्ये आहेत. तर त्यामुळे ते सुद्धा एक कारण असू शकतं या करडांची वजन जास्त असण्याचं. आणि दुसरी गोष्ट की प्रकल्पातल्या शेळ्यांचं सगळं लसीकरण, नंतर त्यांना गरज असेल तेव्हा जंतनाशक औषध पाजणे, त्यांच्यामध्ये जे गोचिडा किंवा पिसवा असतात तर त्यांचं निर्मूलन आणि इतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा सल्ला व्यवस्थापनाचा, हे सगळं आम्ही देत असल्यामुळे सुद्धा याच्यामध्ये ही वजनांची वाढ झालेली आपल्याला दिसू शकते. नंतर प्रकल्पातल्या शेळ्या आणि करडांच्या मर्तुकीचं प्रमाण हे 2% कमी आहे. आणि शेळी पालकांना दिलेल्या विविध प्रशिक्षणांमुळे शेळी व्यवस्थापनात उत्तम सुधारणा झालेली आहे आणि त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांना वजन काटे आम्ही दिलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा आमच्या प्रकल्पातली माणसं म्हणजे आमच्याकडचे कर्मचारी हे जेव्हा वजन घेण्यासाठी तिथे जातात, तेव्हा त्याच्यामध्ये हे शेळी पालक सक्रिय सहभाग त्यांचा असतो. आणि त्यामुळे त्यांना वजनांबद्दल चांगलं माहिती झालेलं आहे. आणि माहिती झालेलं असल्यामुळे आपली करड काय किमतीला विकली गेली पाहिजेत हेही त्यांना आता चांगल्या तऱ्हेने कळायला लागलं आहे. नंतर यामध्ये आम्ही 14 मराठी माहिती पुस्तिकांचं प्रकाशन केलेलं आहे शेळी पालकांसाठी. आणि नुकतंच आम्ही उस्मानाबादी मधलं जंत प्रादुर्भावाचं प्रमाण ओळखण्यासाठी शेळ्यांचे डोळे तपासून एक पंडुरोग मापनाचा जो तक्ता असतो, तर त्या तक्त्याची आम्ही निर्मिती केलेली आहे. आणि तो तक्ता मूळ हा दक्षिण आफ्रिकेमधून आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. तर त्या तक्त्याची आपल्या शेळ्यांसाठी इथे आम्ही निर्मिती केलेली आहे. आणि यामध्ये याचं श्रेय मी खास करून डॉक्टर गळसासी आणि आमच्याकडचे जे 4 जण सध्या या एक्सटेन्शनच्या कामामधले अधिकारी आहेत
तर मी त्यांना याचं श्रेय देऊ इच्छिते. जवळजवळ 400-500 शेळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे ज्यांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव आहे त्यांच्या डोळ्यांचे फोटो काढून हा चार्ट, हा तक्ता आम्ही तयार केलेला आहे. आणि या आमच्याकडच्या काही पुस्तिका आहेत आम्ही तयार केलेल्या. प्रथमोपचार, लसीकरण, त्यानंतर गर्भपात आणि त्याच्यावरचे प्रतिबंधक उपाय, नंतर पशु उपचारामध्ये आपल्याकडे असलेल्या अंधश्रद्धा, चुकीच्या पद्धती आणि गैरसमजुतींचे निराकरण, ही त्याच्यातली काही उदाहरणादाखल आमच्या या पुस्तिका आहेत. तर थोडक्यात सांगायचं तर आम्हाला असं आढळून आलेलं आहे की उस्मानाबादी ही उत्कृष्ट उत्पादकता असलेली शेळी आहे. तर आज सिरोही शेळीचा खूप बोलबाला आहे, परंतु सिरोही शेळीपेक्षा जुळ्यांचं प्रमाण उस्मानाबादीमध्ये अर्थातच अधिक आहे आणि 2 वर्षात 3 वेत देण्याची सुद्धा तिच्यामध्ये क्षमता आहे. नंतर उच्च दूध उत्पादन क्षमतेच्या सुद्धा उस्मानाबादी शेळ्या आहेत, हे या आमच्या प्रकल्पामुळे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे आजपर्यंत भारतामध्ये फक्त जमनापारी हीच दुधाची शेळी म्हणून ओळखली जात होती आणि काही प्रमाणामध्ये बीटल आणि सिरोही या सुद्धा दूध उत्पादनासाठी ओळखल्या जात होत्या. परंतु आता उस्मानाबादी ही त्यांच्या तोडीस तोड अशी दूध उत्पादनासाठी शेळी आहे आणि त्यामुळे दूध उत्पादनात, उस्मानाबादीच्या दूध उत्पादनात निवड पद्धतीने सुधारणा करायला भरपूर वाव आहे. नंतर उस्मानाबादीमध्ये भराभर वजन वाढीची सुद्धा क्षमता आहे. की कठीण परिस्थितीला, म्हणजे ज्या वेळेला दुष्काळ वगैरे असतो किंवा खाद्याचा तुटवडा असतो, तर अशा परिस्थितीला सुद्धा ही तोंड देऊ शकते. आणि त्यामुळे आपल्याकडे मोठ्या संख्येने शेळ्यांच्या पद्धतशीर नोंदी ठेवून निवड पद्धतीने उत्पादकता त्यांची सुधारायला भरपूर वाव आहे. आणि ही जर सुधारायची असेल तर काय करायला पाहिजे, याच्यामध्ये मला असं वाटतं की साधारण 100 ते 500 शेळ्यांचे खास पैदाशीच्या शेळ्या उत्पादन करणे हे उद्दिष्ट ठेवून एक प्रकारे ज्याला स्टड फार्म म्हणता येईल, तर अशा प्रकारचे स्टड फार्म आपल्याकडे चालू करण्याची गरज आहे असं मला वाटतं. परंतु हे स्टड फार्म चालू करणाऱ्यांमध्ये मुख्य उद्देश त्यांचा पैसे मिळवणं हा नसावा, तर शेळ्यांची जात सुधारणं हा मुख्य उद्देश असावा. आणि या प्रत्येक स्टड फार्मनी अगदी काटेकोर नोंदी ठेवून त्याप्रमाणे शेळ्यांची निवड करायला पाहिजे. तर याच्यामध्ये तुमचा मागच्या वेळेचा जो वेबिनार झाला होता डॉक्टर तेजस शेंड्यांचा, तर त्यांनी जो शेळ्यांच्या नोंदींवरती त्यांनी भर दिलेला आहे, तर त्या नोंदीच याच्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहेत, या निवड पद्धतीने शेळ्यांची सुधारणा करण्यासाठी. एवढं माझं प्रेझेंटेशन आहे. थँक्यू. मॅडम एक फक्त प्रश्न राहिला. मध्यंतरी तुम्ही तक्ता दिला होता की त्यामध्ये एक शेळी इतकं दूध देते वगैरे वगैरे, तर फील्ड वरती रोज शेळीचं दूध काढून ते मोजणं कसं पॉसिबल झालं? याच्यामध्ये जी एक पद्धत ही इंटरनॅशनल कमिटी ऑन ॲनिमल रेकॉर्डिंग यांनी सुद्धा शिफारस केलेली पद्धत आहे. ती पद्धत आम्ही दूध नोंदी करण्यासाठी वापरली आणि ती पद्धत म्हणजे त्याला ते वे सकल वे म्हणजे वजन करायचं, त्यानंतर त्या करडाला शेळीचं दूध पिऊ द्यायचं आणि परत त्या करडाचं वजन करायचं, अशी ती पद्धत आहे. म्हणजे ज्या शेळ्यांचं दूध मोजायचं असतं तर त्या ठिकाणी आमचे कर्मचारी आदल्या दिवशी संध्याकाळी पोहोचत असतात किंवा त्यांनी शेळ्यांच्या कासेला बांधण्यासाठी पिशव्या दिलेल्या असतात आणि ते तिथल्या शेळी पालकांना सांगून ठेवतात की उद्या सकाळी आम्ही शेळ्यांच्या दूध नोंदी घेण्यासाठी येणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही त्या शेळ्यांच्या कासेला पिशव्या बांधून ठेवा. आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शेळी पालकाच्या घरी गेल्यानंतर ते करडं ही एका बाजूला डालून ठेवलेली असतात. मग ते त्या करडांचं आधी वजन करतात. मग जुळी असतील तर 2 करडांचं वजन, सिंगल असेल तर एका करडाचं, तिळं असेल तर 3 करडांचं ते पहिल्यांदा वजन करतात, त्या वजनाची नोंद करतात. त्यानंतर कासेला बांधलेली पिशवी सोडून ती करडं प्यायला सोडतात
आणि त्या कार्डांनी दूध पोटभर त्यांचं पिऊन झाल्यानंतर मग पुन्हा त्या कार्डांची वजन करतात. आणि शिवाय अजून शेळीच्या कासेमध्ये काही दूध उरले का हे ते बघतात. आणि जर उरलं असेल तर ते मग एका मोजमाप करण्याचं जे आपल्याकडे सिलेंडर किंवा वृत्तचितीचं हे असतं परीक्षा नळी, त्याच्यामध्ये ते दूध घेऊन त्या राहिलेल्या दुधाचं ते मोजमाप करतात. आणि मग कार्डांचं प्यायल्यानंतरचं वजन आणि दूध प्यायच्या आधीचं वजन ह्याच्यातला जो फरक असतो ते शेळीने दिलेल्या दुधाचं वजन. अशा प्रकारे त्या दुधाच्या नोंदी आम्ही घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये पुन्हा मी आमचा जो प्रकल्प आहे या प्रकल्पात काम करणाऱ्या माणसांच्या कष्टांना मी दाद देते. कारण त्यांना सकाळी खूप लवकर, अगदी 6-6:30 म्हटलं तरी चालेल, इतक्या लवकर त्यांना त्या शेळी पालकांच्या घरी जाऊन ह्या सगळ्या दुधाच्या नोंदी ह्या घ्याव्या लागतात. नक्कीच. सगळे घेऊन राहतात, शेगडी खाली ठेवायची. म्यूट करता का? ओके, ते आहे नीरज. ओके मॅडम, तुमचं जे संशोधन होतं ते ऐकण्यात खरंच खूप मजा आली. आणि खरंच उस्मानाबादी शेळी ही एक चांगल्या प्रकारे सुधारित कशी करता येईल हे तुम्ही म्हणजे सर्वांनाच दाखवून दिलेलं आहे. आणि आपण जर निवड पद्धतीने त्यामधल्या चांगल्या शेळ्या जर निवडल्या तर उस्मानाबादी शेळी ही बोर होईल ह्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हा माझा पर्सनल प्रश्न होता. हे मीच पहिल्यांदा म्हटलेलं आहे. उस्मानाबादी शेळी नक्कीच बोर होऊ शकते, किंवा उस्मानाबादी बोर होऊ शकते म्हणण्यापेक्षा उस्मानाबादी शेळी ही बोर इतकी जगप्रसिद्ध आणि सगळ्यांना हवी असलेली आणि उच्च उत्पादन क्षमता असलेली अशी शेळी होऊ शकते जर त्याच्यामध्ये आपण भरपूर म्हणजे संख्या शेळ्यांची खूप जास्त पाहिजे ज्याच्यामधून ही निवड केली जाते आणि काटेकोर पद्धतीने निवड केली गेली पाहिजे. कारण त्याच्यातला धोका असा आहे की फक्त भरपूर खायलाच घातलेल्या शेळ्यांमधून जर का तुम्ही हे केलं तर मग तुम्हाला कळत नाही की खायला घातल्यामुळे या शेळीचं उत्पादन चांगलं आहे का ती आनुवंशिक दृष्ट्या उच्च गुणधर्मांची असल्यामुळे तिचं उत्पादन जास्त आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आनुवंशिक दृष्ट्या उच्च उत्पादन क्षमतेच्या असलेल्या शेळ्या निवडायच्या आहेत. कारण अर्थातच त्यांचे जे जीन्स आहेत ते पुढच्या पिढीमध्ये जाणार आहेत. त्यांनी जे काय खाल्लेलं आहे ते काय पुढच्या पिढीमध्ये जाणार नाही. नक्कीच. त्यामुळे याच्यातल्या उच्च उत्पादन क्षमतेच्या शेळ्या आपल्याला निवडायच्या आहेत. आणि आता याच्यामध्ये ज्या एक मॉलिक्युलर लेवलच्या सुद्धा पद्धती आलेल्या आहेत तर या पद्धतींचा पण आपण वापर याच्यामध्ये करू शकू. अर्थात त्याच्यासाठी खर्च आहे आणि त्याला वेळ लागणार आहे. ते असं जादूची कांडी फिरवल्यासारखं ते होणार नाहीये. तर ते मात्र करण्याची आपली इच्छा असेल सगळ्यांची नक्कीच संघटितपणे तर आपण हे करू शकतो आणि या शेळीला नक्कीच जगप्रसिद्ध आपण बनवू शकतो. परंतु मग जर बनवली आणि जगातून जर या उस्मानाबादी शेळीला मागणी यायला लागली तर मग इथे भारत सरकारने म्हणलं नाही पाहिजे की आपल्या शेळ्या बाहेर नाही पाठवायच्या पैदाशीसाठी म्हणून. मग त्यांनी आपल्याला पाठवू दिल्या पाहिजेत. कारण आता तसं धोरण आहे भारत सरकारचं की शेळ्या कापण्यासाठी किंवा मटणासाठी बाहेर पाठवू देतात परंतु पैदाशीसाठी बाहेर पाठवू देत नाहीत. कारण याच्यामध्ये एक जैवविविधता जो कायदा आहे तर त्या कायद्या अंतर्गत तुम्ही परवानगी घेऊन पाठवल्या पाहिजेत. पण ती परवानगी ही घ्यावी लागते आणि परंतु ती आपल्याकडच्या ज्या मूळ जातीच्या शेळ्या आहेत तर त्यांना ही परवानगी कदाचित मिळू शकत नाही. कारण आपल्याकडची जात ही जतन झाली पाहिजे वगैरे. परंतु ती
जतन करणारे हे पशुपालकच आहेत, शेळी पालक आहेत जतन करणारे. हे दिल्लीत आणि मुंबईत बसणारे मंत्री आणि राजकीय पुढारी हे शेळ्या पाळत नाहीत, एक लालू प्रसाद यादव सोडले तर. नक्कीच मॅडम. पण मोठ्या प्रमाणावरती शेळी पालक पशुपालकच शेळ्या पाळणार आहेत आणि त्यांना जर का फायदा होत असेल शेळ्या पाळून तरच ते पाळणार आहेत. काय केवळ पंतप्रधानांनी सांगितलं म्हणून काय कोणी शेळ्या पाळणार नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सरकार मानेल तेव्हा हे साध्य होईल. आणि शेळ्यांची सुधारणा करायची तर ते शेळी पालकच करू शकणार आहेत. पण त्याच्यामध्ये हे संघटितरित्या हे करण्याची गरज आहे. आता आमचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पण हे होऊ शकतं, परंतु हा प्रकल्प खूप मर्यादित आहे. म्हणजे त्याला मिळणारं अर्थसहाय्य पण अतिशय मर्यादित आहे. त्याच्यामुळे त्या मर्यादित त्याच्यामध्ये आम्ही जेवढं करू शकतो तेवढं आम्ही करतो आहोत. पण आणखी जर का याच्यामध्ये कोणी दानशूर व्यक्ती किंवा यांचं जर का आपल्याला सहकार्य मिळू शकत असेल किंवा एखादी मोठी कंपनी, तर आपण एक प्रकारचा आराखडा असा तयार करून हे नक्कीच काम करू शकतो आणि उस्मानाबादी शेळीला जगप्रसिद्ध बनवू शकतो. नक्कीच नक्कीच मॅडम. सर्वांनाच त्याची आतुरतेने वाट आहे की कधी आपण यशस्वी होऊ त्या याच्यामध्ये. मेन तर संघटित होणं आहे. एकदा संघटित झालो की काही अशक्य नाहीये. त्यामुळं एकदा संघटित झालो तर नक्कीच आपल्याला सर्व काही अचीव करता येईल. आपण प्रेक्षकांचे काही प्रश्न घेऊ आता. भारत नलवडे म्हणून आहेत, त्यांना मी अनम्यूट करतो. सचिन सर, तुम्हाला मी त्यानंतर अनम्यूट करन, मग तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर भारत सर, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. डाव्या साईडला अनम्यूटचं बटन आहे, तेवढं दाबून तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके, सचिन सरांना अनम्यूट करा. प्राची. सचिन सर, तुम्हाला अनम्यूट केलेले आहे. सर प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे, पण मला माझी इच्छा झालेली की शेळी पालन. सर तुमचा आवाज येत सर तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही टाईप करून Q&A मध्ये टाकता का तुमचा प्रश्न? मी विचारून सांगतो. तोपर्यंत नलवडे सर आहेत. नलवडे सर, विनायक नलवडे, तुम्हाला आवाज येतोय का तुम्हाला आता? हो येतोय. हॅलो. हो सर येतोय, तुम्ही बोलू शकता. हॅलो. बोला, तुम्ही बोला. अनम्यूट झाले पुन्हा. ओके. हॅलो. ओके, विनायक नलवडे सर आहेत. सर तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही आता जो शेळ्यांच्या बाबतीत शेळी पालकच शेळ्या पाळू शकतो, देशाचा पंतप्रधान किंवा मंत्री महोदय हे काही शेळ्या पाळत नाही, ही माहिती मला खूप आवडली. मला यात म्हणायचंय की आपण शेळी पालक संघटित होण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होतात. त्या संघटित होऊन उस्मानाबादी शेळीला आपण पुढे आणण्यासाठी काही आराखडा जो तयार करायचा म्हणतात, त्यात आपण कशा पद्धतीने करू शकता आणि आपल्या जिल्ह्यातील किंवा राज्यातील शेळी पालक मोठ्या प्रमाणात कसे संघटित होतील यासाठी तुमच्याकडे काय विचार आहेत? काय याच्यामध्ये वाहून घेऊन काम करण्याची इच्छा असलेले आणि काम करू शकणारी अशा व्यक्ती आपल्याला मुख्य म्हणजे पाहिजे आहेत. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की नोंदी ठेवण्यावरती त्यांचा विश्वास पाहिजे आणि त्यांनी काटेकोरपणे नोंदी ठेवल्या पाहिजेत. ते दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे नोंदी ठेवणारा शेळी पालक मी तरी अजून पाहिलेला नाहीये, खाजगी शेळी पालक. सॉरी टू से दिस, परंतु मी पाहिलेला नाहीये.
आणि जोपर्यंत काटेकोर नोंदी ठेवल्या जात नाहीत तोपर्यंत हे होणार नाही. दुसरं एक असं आहे की आपल्याकडे आपल्याला एक डेटाबेस त्याच्यासाठी लागेल आणि जो ऑनलाईन डेटाबेस पण असू शकतो. आणि सध्या याच्यामध्ये न्यूझीलंडची एक कंपनी आहे ॲबॅकस बायो म्हणून. तर मी एका बिहारमधल्या शेळी प्रकल्पामध्ये एक सल्लागार म्हणून काम करते आहे. तर त्या प्रकल्पासाठी या ॲबॅकस बायो या कंपनीने एक डेटाबेस बनवून दिलेला आहे आणि सध्या त्या प्रकल्पातले लोक तो वापरत आहेत. तर अर्थातच खास त्यांच्यासाठी याचं डिझाईन केलं गेलेलं आहे डेटाबेसचं. आणि ते लोक बिहारमधून तिथे तो डेटा अपलोड करू शकतात आणि मी फलटणमध्ये बसून तो डेटा पाहू शकते, त्याचा अनालिसिस वगैरे मी करू शकते. तर तशा प्रकारच्या डेटाबेसची आपल्याला गरज आहे. आणि याच्यामध्ये पशु अनुवंशशास्त्र तज्ञ हे पाहिजे आहेत. आणि मग आणि एक प्रकारचं म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की वाहून घेऊन काम करणारे लोक पाहिजेत. तर ते आपल्याकडे काय आहे की ब्रीड सोसायटी ही संकल्पना अजून प्रस्थापित झालेली नाहीये. हल्ली बरेच लोक ब्रीड सोसायटी म्हणून बोलत असतात, परंतु मला नाही वाटत की त्यांना खरं ब्रीड सोसायटी म्हणजे काय हे कळलेलं असतं असं मला वाटत नाही. तर तशा प्रकारची ब्रीड सोसायटी आपल्याकडे स्थापन झाली पाहिजे आणि त्या ब्रीड सोसायटी तर्फे हे काम होऊ शकतं. पण याला खूप मोठा निर्धार, त्याला अर्थबळ, कष्ट करण्याची तयारी आणि ते निदान 10 वर्ष तरी अथक कष्ट करण्याची तयारी किंवा निदान कमीत कमी 5 वर्ष तरी अशी सगळी त्याच्यासाठी पाहिजे आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जर का फार वेळ घालवायचा नसेल तर त्याला आणखी एक मार्ग असाही आहे की महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं उस्मानाबादी शेळ्या पाळल्या जातात तर तिथे तिथे एक प्रकारचा सर्व्हे करून आपण उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, म्हणजे जसं मी तो बोकड मगाशी दाखवला की ज्याचं वजन 9 महिन्यामध्ये 36 किलो झालेलं आहे, तर अशा प्रकारची जनावरं आपण आयडेंटिफाय करून थोडासा आपण या आनुवंशिक सुधारणेसाठी शॉर्टकट आपण मारू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन या गावामध्ये चांगली शेळी कोणाकडे आहे, जास्त दूध देणारी शेळी कोणाकडे आहे, ज्यांची शेळी नेहमीच जुळी तिळी पिल्ल जोपासू शकते अशा प्रकारची शेळी कोणाकडे आहे, मग त्या शेळ्यांचं आपण त्यांना टॅगिंग करून त्यांची एक नोंद, त्याचा नोंदीचा एक डेटाबेस आपल्याकडे तयार करून आणि मग त्या शेळ्यांपासून जे पैदास होतील ते बोकड त्यांचं आपण टॅगिंग करून अशा प्रकारे सुद्धा हे करू शकतो, त्याचा एक आराखडा तयार करून. तर मग अशी यंत्रणा, अशी इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी ही जर कोणाकडे असेल तर आपण या प्रकारे पावलं उचलू शकतो. पण त्याला आपण शासन दरबारी सुद्धा अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यासाठी आपली स्वतःचीच आपण जी संस्था आहे ती संस्था खूप मोठी आहे. शासन दरबारी तिचा ऍक्च्युली वजन आहे. ह्या संस्थेच्या अंतर्गतच सभासद किंवा हे रेकॉर्ड शेतकऱ्यांना बनवून आपण संघटित केलं तर काय अडचण निर्माण होईल? आमच्याकडे आम्हाला ताज्या दमाची आणि उत्कृष्ट दर्जाचं काम मानेवर दगड ठेवून किंवा जू ठेवून करू इच्छिणारी अशी एक 5 माणसं आणून द्या, मग आम्ही काम करतो. माणसं मिळत नाहीत आणि आमच्या संस्थेमध्ये काम करण्याचा दट्ट्या एवढा जबरदस्त आहे की तो दट्ट्या वर्षभर हे झाला की माणसं सोडून जातात. ओके ओके. म्हणजे मनुष्यबळ हा आपल्या सगळ्यांनाच अडचणीचा प्रश्न आहे. हा, तर त्यामुळे आणि आता असं झालेलं आहे की डॉक्टर गळसासे आणि मी अजूनही तेवढंच काम करतो, परंतु आम्ही पहिले जेवढं पळत होतो तेवढं आता पळू शकत नाही. वय परत होय.
परंतु आमच्याकडे पळणाऱ्यांची फौज असेल तर आम्ही हे काम करू शकतो. परंतु आत्ता कुठलंही काम करण्यासाठी किती प्रमाणात आम्हाला रक्त आटवावं लागतं आणि घाम गाळावा लागतो ते आमचं आम्हाला माहिती. तर त्यामुळे असलं काहीतरी काम हातात घ्यायचं तर त्याला ताज्या दमाच्या तरुण माणसांची फौज पाहिजे तुमच्याकडे, तर ते काम होऊ शकतं. उगीच काहीतरी गुळमुळीत उत्तर देऊन मला वेळ मारून न्यायची नाहीये, म्हणून मी स्पष्ट बोलते. नक्कीच नक्कीच मॅडम. नक्कीच अशी मॅडम. माणसं जर आमच्याकडे मिळाली किंवा आम्ही जे कामं करतो यांना ठराविक कालावधीनंतर वेळ मिळाला तर आम्ही नक्कीच तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे. निलेश सर आहे, माझ्यासारखा माणूस आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, अशी बरीच मंडळी आहे की आपण हे काम करू शकले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, इच्छाशक्ती असेल तर पुढचं होऊ शकतं. नक्कीच मॅडम. मी वेळोवेळी पुढचा प्रश्न घेतो. पृथ्वीराज चव्हाण आहेत, त्यांनी हँड रेज केलेलं आहे. सर तुम्हाला अनम्यूट करा स्वतःला. तुम्ही पॅनलिस्ट आहात तर तुमचा प्रश्न विचारा. ताई नमस्कार, पृथ्वीराज चव्हाण बोलतोय. नमस्कार. खरं तर उस्मानाबादी शेळी संदर्भात इतक्या विस्तृतपणे ऐकायची संधी मिळाली त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. दुसरं महत्वाचं, बऱ्याचदा आपण ह्या उस्मानाबादी किंवा नॉन डिस्क्रिप्टेड गावठी जातीच्या शेळ्या ज्या म्हणतो आणि यांच्यात बऱ्याचदा 3 पिल्लं, 4 पिल्लं, 5 पिल्लं अशा सुद्धा झालेल्या शेतकऱ्यांजवळ निदर्शनास आलेल्या आहेत. तर अनुवांशिक सुधारणा करत असताना जास्त पिल्ल जास्त पैदास हा क्रायटेरिया गणितात धरणं योग्य ठरू शकतं का? अर्थात तिला तेवढं दूध आणि त्याचं संगोपन करण्याची क्षमता असली पाहिजे. हो, हा चांगला प्रश्न आहे. अनुवांशिक सुधारणेमध्ये महत्वाचं तत्व असं आहे की आपण अनुवांशिक सुधारणा कोणासाठी करायची हे त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे जे शेळी पालक एकत्रित झालेले असतात तर त्यांना याच्या संबंधी पहिल्यांदा विचारलं पाहिजे की तुम्हाला फायदा हा कुठल्या गुणधर्मामुळे होतो आणि कोणत्या गुणधर्मात तुम्हाला सुधारणा करून हवी आहे. आणि त्यांनी याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे की त्यांची जी बाजारपेठ आहे तर त्या बाजारपेठेला कसल्या प्रकारची शेळी पाहिजे आहे हे बघितलं पाहिजे, किंवा कसल्या प्रकारच्या शेळीला बाजारात मागणी आहे आणि मग त्याप्रमाणे त्या गुणधर्मामध्ये आपण सुधारणा करू शकतो. समजा काही शेळी पालक म्हणतील की आम्हाला शेळीच्या दुधावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करून ते विकायचे आहेत, तर मग त्यांच्या दृष्टिकोनातनं जास्त पिल्ल होणं हा तोटा सुद्धा असू शकतो. किंवा कारण जास्त पिल्ल झाली तर मग त्यांना जन्मतःच तोडवून त्यांना काहीतरी मिल्क रिप्लेसर वगैरे त्यांना द्यावा लागेल आणि म्हणजे जेणेकरून सगळं दूध हे त्यांना प्रक्रिया करण्यासाठी मिळू शकेल. तर त्यामुळे काय हवं आहे याचा खूप सखोल विचार करून मग त्या गुणधर्मामध्ये आपल्याला ही अनुवांशिक सुधारणा ही करावी लागेल. मग त्यामध्ये जास्त पिल्ल होण्याची क्षमता असू शकते किंवा जास्त भराभर वजन वाढ होण्याची क्षमता असू शकते किंवा उच्च रोगप्रतिकार क्षमता असू शकते किंवा वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता, मग ते दुष्काळ असो, कोरडा किंवा ओला, आणि अशा प्रकारचे वेगवेगळे त्याच्यामध्ये उद्दिष्ट ही असू शकतात. माझा पुढचा प्रश्न होता ताई की दिवसेंदिवस पारंपरिक शेळी पालन करणाऱ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि बंदिस्त शेळी पालन ही संकल्पना आता बऱ्याच अंशी शेतकरी त्याचा अवलंब करायला लागलेले आहेत. परंतु हे करत असताना जर ऍव्हरेज 45 ते 50 किलो वजन मिळालं मटणासाठी जिवंत प्राण्याचं, तर तो नर किंवा मादी सांभाळणं आर्थिकदृष्ट्या फायद्याचं दिसतंय. तर तुमच्या असं काही लक्षात आलंय का की उस्मानाबादीचा वजन वाढीचा वेग आपण अजून वाढवू शकतो वगैरे? अजून वाढवू शकतो म्हणजे? ज्याला आपण आता जसं
36 किलोची वजन वाढ तुम्ही सांगितलेली आहे, तर तीच त्याचं ज्याला एकूण वजनाचं प्रमाण म्हणून रिफ्रेम करतो. मॅडम त्यांना म्हणायचे की आता आपण 100 दिवसाचे किंवा 3 महिन्याचे आपण जे धरले होते त्यामध्ये पण 11 किलो असं सरासरी वजन आलं होतं, बरोबर? म्हणजे दर दिवसात जवळजवळ 100 ते 110 ग्रॅम पर्यंत त्याचं वजन वाढ झालेली आहे. तर ही जी वजन वाढ आहे ती बंदिस्त शेळी पालनाला परवडण्यालायक आहे का? किंवा बंदिस्त शेळी पालनामध्ये खुराकावरती, चाऱ्यावरती, लेबरवरती, लाईट बिल, परत शेड वगैरे ह्याच्यावरती जो खर्च होतो तो जो गोळाबेरीज केली या सर्वाची, तर त्यात प्रॉफिट असा होऊ शकतो किंवा काही संशोधन करून त्यांचं उस्मानाबादीचं उत्पन्न वाढू शकतो का आपण असं? हो, ती 11.5 किलो हे जे आज आपल्याकडे सरासरी आहे, तर ती आपण वाढवू शकतो ना. त्याच्यामध्ये त्यासाठीच तर आपल्याला अनुवांशिक सुधारणा करायची आहे. निवड पद्धतीने पैदास करण्याचं सध्या उद्दिष्ट तेच आहे. कारण तो 36 किलोचा जो बोकड आहे तर तो एक आहे. असे अनेक शेळ्या आहेत, असे अनेक करड आहेत की ज्यांच्यामध्ये ती वाढ आपल्याला मिळत नाही. तर ती मिळावी आणि जास्तीत जास्त चांगल्या उत्पादन क्षमतेच्या करडांची पैदास व्हावी म्हणून तर आपण निवड पद्धतीने सुधारणा ह्याच्यामध्ये करत आहोत. आणि यामध्ये मला तुम्हाला असं एक विचारायला आवडेल की तुम्ही असं म्हणताय की पारंपरिक पद्धतीचं शेळीपालन कमी होत चाललंय आणि बंदिस्त शेळीपालन वाढत चाललंय. तर याच्यामध्ये मी या वेबिनारच्या निमित्ताने जेव्हा मी आता जी पशुगणना झाली 2019 मध्ये, तर त्याचे आकडे मी जेव्हा बघितले तर त्याच्यात असं आढळून येते की 2012शी तुलना करतात महाराष्ट्रातल्या शेळ्यांची संख्या जवळजवळ 25% वाढलेली आहे. तर मग तुमचं काय असं म्हणणं आहे का की या सगळ्या शेळ्या बंदिस्त शेळीपालनात वाढल्यात म्हणून? अजून सुद्धा पारंपरिक शेळीपालन खूप मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे असं मला तरी वाटतं. विशेषतः विदर्भामध्ये वगैरे खूप मोठ्या प्रमाणावरती अजून सुद्धा चरण्यासाठी रानं, जंगल हे ते उपलब्ध आहे. त्यामुळे तिथं पण मोठ्या प्रमाणावरती हे केलं जात आहे. नक्कीच बंदिस्तच्या तुलनेत पारंपरिकचं प्रमाण नक्कीच जास्त आहे, परंतु बंदिस्त सुद्धा आता थोडं वेग धरून वाढायला लागलेलं आहे असं माझं म्हणणं होतं. ओके, धन्यवाद. सर आणखी काय प्रश्न आहेत? नाही तर मी दुसऱ्यांना अलाव करतो. हो, माझे प्रश्न झालेत. धन्यवाद ताई. बंडोपंत आहेत. बंडोपंत जींना अनम्यूट करा. बंडोपंत जी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, तुमचा प्रश्न विचारा. माईकचं बटन असेल तिथे क्लिक करता का एकदा? बंडोपंत सर. हॅलो. ओके, हा बोला. ताई नमस्कार. नमस्कार. कोल्हापूरहून बंडोपंत हराळे बोलतोय. आपला बराच वेळी परिचय झालेला आहे, आपल्याकडून बरंच मार्गदर्शन मिळाले. ताई मला एक प्रश्न असा विचारायचा आहे आपल्याला की उस्मानाबादी शेळी ही फार लोकांचं असं तज्ञांचं मत आहे की पूर्णतः बंदिस्त करता येत नाही. म्हणजे तिचा अंगचा गुण आहे की रोजचा 17 किलोमीटर 15 किलोमीटर फिरून जे खाते तेच तिला पचतं. पण तुमच्या मताशी मी सहमत आहे की उस्मानाबादीमध्ये जेनेटिक्स चांगले असल्यामुळे जुळ्यात पिल्यांचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामध्ये बंदिस्त फार करता आली पाहिजे. जसे की संकरित शेळी आज फार तर लोक बंदिस्त करतात आणि आपले फार्म डेव्हलप करायला. तसे उस्मानाबादी शेळीमध्ये बंदिस्त करून किंवा त्याची त्यामध्ये जास्त रोगप्रतिकार क्षमता चांगली वाढवून ती जास्त प्रमाणात टॉल फिडिंग मध्ये कशी आणता येईल याच्यावरती आपल्याला काय करता येईल का? शेळ्यांना तुम्ही जशी सवय पाडाल त्याप्रमाणे त्या शेळ्या हे होतील. आता निलेशजींच्या पाठीमागे तुम्हाला ज्या शेळ्या दिसत आहेत, ज्या चरायला गेलेल्या आहेत, त्यांना जर का तुम्ही बंदिस्त करू पाहाल तर ते त्यांना बहुतेक आवडणार नाही. बरोबर आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या फार्म वरती जर उस्मानाबादी शेळ्या असतील आणि तिथं जर का तिथंच त्या फार्म वरती करड जन्म आणि लहानपणापासून त्यांनी जर त्यांना बंदिस्त ठेवलं तर ती बंदिस्त पण ह्याच्यात पण राहू शकतात. असं काही त्या शेळीमध्ये काही अनुवंशिक अशी काही मला नाही वाटत असा गुणधर्म आहे की ती शेळी
बंदिस्त म्हणजे आवडतच नाही तिला राहायला असं नाहीये, परंतु त्या शेळीला तिची सवय झालेली आहे बाहेर फिरण्याची. आपल्याला जी बाहेर फिरण्याची सवय झाली ते आपल्याला आता घरात बसायला नको वाटतंय, किंवा लॉकडाऊन मध्ये आपल्याला भयंकर त्रास झाला. तर त्याच्यामुळे आपण समजू शकलं पाहिजे की ज्या शेळ्यांना सवय झालेली आहे त्या नाही राहू शकणार, परंतु ज्यांना आपण जर लहानपणापासून त्यांना सवय केली आणि तसंच त्यांना जर वाढवलं तर त्या बंदिस्त ह्याच्यात सुद्धा त्या आनंदाने राहतील, बंदिस्त त्यांच्या त्या वाडग्यामध्ये. नक्कीच चालतं, नक्कीच मॅडम. धन्यवाद. तुम्ही तुम्ही खूप सुंदरपणे सांगितलं. ऍक्च्युली आमचाही तसाच अनुभव आहे की जसं तुम्ही त्यांना सवय लावता त्याप्रमाणे ते हे करतात. म्हणजे फिरणाऱ्या शेळ्या त्यांना फिरून खाणं सोपं जातं, आणि जर तुम्ही त्यांना हळूहळूपणे जर त्यांना जर सवय लावली, म्हणजे 12 तास जाण्याच्या ऐवजी 6 तास, मग 4 तास, 2 तास, तर अशा प्रकारे आपण बंदिस्त करू शकतो आपण. सुमित जी आहेत, सुमित जी यांना अनम्यूट करा आणि सुमित जी तुमचा प्रश्न विचारा. ओके, माझा आवाज ऐकू येतो का? हो, येतोय. हो, नमस्कार मॅम. मी सुमित भोसले. मी ऍक्च्युली कोकणातून बोलतोय, सावंतवाडीहून. या, आणि मी इकडे कॅलिफोर्निया 30 फार्म्स नावाचा एक प्रकल्प चालवतोय. आतापर्यंत जे आपण डिस्कशन मी सगळं ऐकलं, तर 2 गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी इतरांनी विचारल्या किंवा तुम्ही सांगितल्या, तर आता पर्टिक्युलरली आताचा जो प्रश्न होता की बंदिस्त होत नाही उस्मानाबादी शेळी, त्या बाबतीतलं ऑब्झर्वेशन एकदमच करेक्ट होतं. मला फक्त 2 गोष्टी विचारायच्या होत्या की जेव्हा आपण म्हणजे जेनेटिक इम्प्रुव्हमेंटच्या दृष्टीने बघतो, बरोबर, तर त्याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ भरपूर मोठे प्रकल्प किंवा एक संच एकदम मोठ्या साईजचा तयार करून त्याच्यामध्ये जेनेटिक इम्प्रुव्हमेंटचं काम करण्याऐवजी जर आपण मायक्रो लेवलला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक 2-2 शेळ्या शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या कर्वे जर आपण हे काम करून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यात तुम्हाला किती वायबिलिटी वाटते, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अबाउट AI. आता काय होतंय की AIचं जे सक्सेस रेट आहे किंवा त्याची जी प्रॅक्टिकल फिजिबिलिटी आहे गोट फार्मिंग मधली, ती तेवढीशी अजून पुढे येत नाहीये, असा माझा किंवा आमचा अनुभव असा आपण म्हणू शकतो. तर त्याच्यावर काम करून आपल्याला काय करता येईल? तर याच्यामध्ये पहिलं मॅडम फक्त एकच, आपल्याकडे आणखी एक प्रेक्षक आहेत, त्यांनी सेमच प्रश्न विचारलेला आहे की AI चा जो सक्सेस रेट आहे तो 50 ते 60% आहे. तर मग उस्मानाबादीमध्ये तुम्ही जे मागं आपण बोलले की जेनेटिक इम्प्रुव्हमेंट साठी AI का गोठवलेलं युरिया वापरायचं, तर त्याचं कसं तुम्ही समर्थन करता? त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्ही असं म्हणाला की एकाच ठिकाणी मोठं फार्म स्थापन करण्याऐवजी आपण लहान प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जर 2-2 शेळ्या दिल्या, तर त्याच्यामध्ये आणि त्या शेळ्यांमध्ये जर का आपल्याला जेनेटिक इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर त्याची काय वायबिलिटी आहे, असा प्रश्न आहे तुमचा. तर आता मगाशी मी हे म्हटलं खरं म्हणजे की ज्या आत्ता शेतकऱ्यांकडे शेळ्या आहेत तर त्यांच्यातल्या सुद्धा उत्कृष्टात उत्कृष्ट निवडून आपण हे काम चालू करू शकतो. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की त्या आयडेंटिफाय करणे हे त्याच्यातला पहिला महत्वाचा भाग आहे. एक मोठं फार्म करण्यामागची संकल्पना अशी आहे की मोठ्या फार्म मधल्या सर्व शेळ्यांचं आहार आणि व्यवस्थापन हे जर एकसारखं असेल तर मग त्या शेळ्यांमध्ये जो फरक असतो तो त्यांच्यातल्या आनुवंशिक फरकामुळे असू शकतो. तो फरक हे त्याच्या मागचं कारण आहे मोठं फार्म स्थापन करण्याचं. आणि या उलट आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडच्या जर शेळ्या बघितल्या तर त्या प्रत्येक शेतकऱ्याचं व्यवस्थापन हे काहीतरी वेगळं असू शकतं. तर मग व्यवस्थापन वेगळं असेल आणि मग त्या शेळ्यांमध्ये जो आपल्याला फरक दिसतो तर तो व्यवस्थापनातला फरक आहे का त्या 2 किंवा इतर जास्त संख्येने त्या शेळ्यांमधला तो आनुवंशिक फरक आहे, हे आपल्याला शोधून काढायला पाहिजे. आणि मग त्यासाठी जास्त प्रमाणामध्ये माहिती आपल्याला गोळा करावी लागेल. आणि
हे लहान शेतकऱ्यांमध्ये हे काम होऊ शकत नाही असं नाही, हे होऊ शकेलच. आणि सध्या आफ्रिकेमध्ये कम्युनिटी बेस्ड ब्रीडिंग प्रोग्राम्स, तर याला खूप हे पुढावा त्याला मिळालेला आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती हे कम्युनिटी बेस्ड ब्रीडिंग प्रोग्राम हे चालू झालेले आहेत. तर त्यांच्या मागची संकल्पना अगदी हीच आहे की लहान शेळी पालकांकडे किंवा मेंढी पालकांकडे असलेली जी जनावरं आहेत, तर त्यांच्यामधूनच आपण निवड पद्धतीने हे पुढचे पैदाशीचे बोकड आणि शेळ्या निवडून आपण उत्पादकतेत सुधारणा ही आपण करू शकतो. इनफॅक्ट आमच्या प्रकल्पामध्ये सुद्धा आम्ही त्याच प्रकारे ही सुधारणा आता सध्या करत आहोत. फक्त माझा आक्षेप राहील की तुम्ही जे म्हणाला की शेतकऱ्यांना 2-2 शेळ्या देणे, याला माझा आक्षेप आहे की सरकारच्या आतापर्यंतच्या योजना या वाटपाच्या, शेळी वाटपाच्या आहेत. तर हे देणे हे कशासाठी, म्हणजे कारण लोकांनी नाही सॉरी, म्हणजे देणे इन द सेन्स आय ऑल्सो ऍब्सोल्युटली अग्री टू दिस फॅक्ट की देण्यात पॉइंट नाहीये, त्यांना घ्यायला लावायच्या आणि त्यांना प्रवृत्त करायचं. ऍब्सोल्युटली राईट. मग ठीक आहे, तसं असेल तर मग ते हे आपण करू शकतो. ओके. नंतर दुसरा जो प्रश्न आहे तुमचा आणि दुसऱ्या एक जणांनी विचारलेला कृत्रिम रेतनाबद्दलचा, तर त्याच्यामध्ये काय आहे की जेव्हा तुम्ही कृत्रिम रेतन करता तर तेव्हा मुळामध्ये ते वीर्य हे गोठवलेलं असतं. तर ते गोठवलेलं जेव्हा तुम्ही गोठवण्याची जी प्रक्रिया असते तर त्याच्यामध्ये त्या शुक्रजंतूंची जी व्हायबिलिटी असते ती थोड्या प्रमाणामध्ये कमी होत असते गोठवल्यामुळे, गोठवण्याच्या प्रक्रियेमुळे. मी इथे डॉक्टर घळसासींना विनंती करते की मी जर काही चुकीचं म्हणत असेल तर कृपया त्यांनी ते माझी चूक सुधारावी, कारण या विषयातले तज्ञ ते आहेत, मी नाहीये. तर त्यामुळे आपल्याला कृत्रिम रेतनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी यश मिळणं हे अपेक्षित आहे आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेल. परंतु जर का खूपच आनुवंशिक दृष्ट्या उच्च दर्जाच्या बोकडाचं जर वीर्य आपल्याला मिळत असेल तर त्यासाठी थोडासा कमी यश आपल्याला कृत्रिम रेतनाला आलेलं हे आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि त्यातल्या त्यात कृत्रिम रेतनाचं यश कसं वाढेल यासाठी प्रयत्न आपल्याला केले पाहिजेत. आणि त्यासाठी मग त्या शेळीचा माज बरोबर ओळखणं, त्याच्यानंतर माजाच्या योग्य अवस्थेमध्ये कृत्रिम रेतन करणं आणि कृत्रिम रेतनाचे जे सगळे जो प्रोटोकॉल आहे तर ते प्रोटोकॉल हे काटेकोरपणे आपण सांभाळणं. तर या सगळ्या गोष्टी आपण ह्या करू शकतो. तर याच्यामध्ये डॉक्टर घळसासींना आणखीन काय सांगायचं असेल तर त्यांनी प्लीज सांगावं. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे चंदाताई. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जितकी प्रॅक्टिस होत असेल तसे तुमचे फलिताचं प्रमाण सुधारत जाणार आहे. आणि सुरुवातीला जो कोण नवीनच कृत्रिम रेतन करणारा कोणीतरी तंत्रज्ञ असेल तर त्यांच्याकडनं सुरुवातीला कृत्रिम रेतन फलिताचं प्रमाण कमी येणार आहे. परंतु काही ठिकाणी असं सुद्धा झालेलं आहे की 65-70% फलिताचं प्रमाण प्राप्त झालेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, आता जसं सांगितलं त्याप्रमाणे, की माजाची अवस्था काय आहे आणि कृत्रिम रेतनाचं टेक्निक काय वापरतात त्याच्यावर ते फलिताचं प्रमाण सुधारू शकेल. परंतु फार अगदी 100 कृत्रिम रेतन केले तर 80-90 फलित होतील, हे थोडस अवघड आहे. नक्कीच सर, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. थँक्यू. मला आणखी नरोडे सरांनी पुन्हा हँड रेस केलेला आहे. सर, तुम्हाला काही क्वेश्चन आहे का? हा, माझा प्रश्न म्हणजे माझी माहिती आहे की उस्मानाबादी ही मोठ्या प्रमाणात बंदिस्त केली जाते की नाही, हा लोकांचा प्रश्न आहे.
हटकर नावाचा जो ग्रहस्थ आहे खामगाव चिखली, या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 200 ते 250 गावठी शेळ्या बंदिस्त करून त्या शेळ्यांची दूध देण्याची कॅपॅसिटी पर डे 2.5 लिटर पर्यंत निर्माण केलेली आहे. तो व्यक्ती आपल्या खामगाव शहरामध्ये रतिबाचे जवळजवळ 70 ते 75 लिटर दूध 100 रुपयांनी शेळीचं विकत आहे. अशा पद्धतीने सुद्धा शेळी पालन करणारे आपल्याकडं शेळी पालक नक्की आहे की मोठ्या प्रमाणात सुद्धा उस्मानाबादी शेळी दूध देऊन प्लस बंदिस्त करता येणारी सुद्धा गोष्ट आहे. ओके सर, छान. नक्कीच. आणि ही माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद. नाही, त्या माणसाचं माझं बोलणं एक 4 दिवसापूर्वी झालं. मला पण खूप आनंद वाटला की उस्मानाबादी शेळी 2.5 लिटर पण दूध देणारी जतन त्यांनी केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ पुढच्या लेक्चर्स मध्ये. नक्की. तर मी पुढं आता 7:16 झालेले आहेत. वेळेअभावी 1-2 प्रश्न घेऊ आणि आपण इथं बंद करू. मॅडम, आणखी एक होतं की नारायण सर आहेत, त्यांनी विचारलं होतं की संगमनेरी व उस्मानाबादी शेळी यामध्ये नक्की काही फरक आहे का? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की संगमनेरी काळ्या कलरची आहे, उस्मानाबादी ही काळ्या कलरची आहे. तर त्या दोन्ही स्थानिक उपलब्ध असतात, त्यामुळं त्यांच्यामध्ये असा खरंच असा काही आयडेंटिफाय करण्यासारखा काही फरक आहे का? संगमनेरी ही पांढऱ्या रंगाच्या शेळ्या संगमनेरीमध्ये निवड केली जाते त्यांची, पांढऱ्या रंगामध्ये. ओके. उस्मानाबादी ही काळी आहे. जनरली संगमनेर मधले काही जण काळ्या शेळ्या ही पाळतात, त्यांनाही संगमनेरी म्हणतात. कारण आता आमचं जसं हे फील्ड युनिट आहे उस्मानाबादी शेळीचं, तर तसं संगमनेरी शेळीचं फील्ड युनिट हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आहे. राईट. आणि डॉक्टर मंडकमाले त्याचे प्रमुख आहेत. तर आपण इंटरव्ह्यू घेतलेला. तर मी आतापर्यंत त्यांच्याशी जे बोललेली आहे किंवा मी या आमच्या त्या वार्षिक आढावा बैठकीमध्ये त्यांची जी काय सादरीकरणं मी बघितलेली आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी संगमनेरीमध्ये पांढऱ्या रंगाच्या शेळीलाच महत्व दिलेलं आहे. आणि उलट पांढऱ्या रंगाकडे वाटचाल चाललेली आहे त्या युनिटची, असं ते नेहमी म्हणालेले आहेत. त्यामुळे तोच मोठा फरक त्यांच्यामधला दिसतोय. एरवी मॉलिक्युलर लेव्हलला म्हणजे डीएनए लेव्हलला त्यांच्यातला फरक हा आतापर्यंत काही बघितला गेलेला नाहीये. तर त्यामुळे तसं सांगता येणार नाही की नक्की फरक काय आहे त्यांच्यामध्ये. किरण सर आहेत आमच्या नाशिक जिल्ह्या इथे, तर थंड वातावरण उस्मानाबादी शेळीला जगेल, थंड वातावरण असतं तर त्या ठिकाणी उस्मानाबादी शेळी जगेन का, म्हणजे असं त्यांचा प्रश्न होता. नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर पावसाचा आणि याचा आहे, तर त्या ठिकाणी उस्मानाबादी हे टिकू शकते का? आता याला दोन तीन प्रकारे उत्तर देता येईल. एक म्हणजे की थंडीच्या दिवसांमध्ये त्यांनी व्यवस्थित संरक्षण केलं पाहिजे त्या शेळ्यांचं थंडीपासून. ते जर करू शकत असतील तर ती उस्मानाबादी राहू शकेल तिथं, असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की मग तुम्हाला उस्मानाबादी कशासाठी ठेवायचे? मग तुमच्याकडे स्थानिक शेळ्या ज्या या थंडीला तोंड देऊ शकतात अशी शेळ्यांची जात आहे का तिथे? आणि मग त्या जातीऐवजी तुम्हाला उस्मानाबादी का ठेवायचे, असा मी त्यांना प्रतिप्रश्न करेन मी. नक्कीच मॅडम. मी जस्ट एक जसं की आपण चव्हाण साहेबांचं पण हे केलं, ते ही वाई तालुक्यातले आहे, तिथं भरपूर पाऊस पडतो पण नाशिक पेक्षा जास्त. तर त्यांच्या इथं आपण टेबल आणि डायनिंग टेबल आणि हे रूम्स वगैरे बघितलं होतं, त्याचं रेकॉर्डिंग आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तर तशी व्यवस्थापना केली तर नक्कीच उस्मानाबादी काय कुठलीही शेळी आपण एकदा बंदिस्त करता आली तर मला वाटतंय की कुठल्याही वातावरणात आपल्याला हे करता येईल. मॅडम, वेळेअभावी आपण आपला हा कार्यक्रम आणि माझ्या प्रेक्षकांनाही मी सांगू इच्छितो की प्रश्न भरपूर आहेत, बरेच जणांनी हँड रेज केलेले आहेत.
पण वेळेअभावी आणि आपण हा कार्यक्रम इथं संपवतोय. पण त्या तत्पूर्वी मी जे आपले प्रमुख चंदा निमकर आहेत त्यांचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उस्मानाबादी शेळीमध्ये जे संशोधन झालेलं आहे त्याबद्दल माहिती दिली. मॅडम धन्यवाद. आणि जे माझे शेळीपालक मित्र त्यांनी वेळात वेळ काढून हा सेमिनार अटेंड केला व त्यांचे प्रश्न मांडले त्यांचेही धन्यवाद. आणि किसान संवाद जी पूर्ण टीम आहे त्यांनी आपल्याला हा सुंदरसा असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं घोषित करतो. धन्यवाद.